कसं वाटतं सांग ना. छान. ठीक 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 हो खरं सांग, व्यवस्थित नाही वाटत आहे. आहे. ठीक आहे म्हणजे चांगलं. तू एकदमच अशी ठीकठाक वाटते, ऍव्हरेज एकदम. अशी उगाच बोल, तुला चांगली वाटते. हो चल आता गाडी चालव. काही जाणू आम्ही चाललोय भूतम भयमच्या प्रीमियर साठी. आमच्या मित्रांचा येतोय सिनेमा आणि आम्ही तिकडे चाललोय त्या सगळ्यांना भेटायला आणि प्रीमियर साठी. तर प्रीमियर बघितल्यानंतर म्हणजे मूवी बघितल्यानंतर मूवी कसा आहे हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि कुणाल सुद्धा याचा एक्सपिरियन्स शेअर करेल. एकदम व्यवस्थित शेअर करेन. पिक्चर बघायचं म्हटल्यानंतर कुणाल तर असंच जाईल. आम्ही बऱ्याच प्रीमियरला पण जात नाही. आपण किती प्रीमियर्स ना आता हा जातो. मित्रांचा पिक्चर आहे म्हणून प्रीमियरला जातो, नाही तर आम्ही तिकीट काढून बघायला जातो. हो आम्ही प्रीमियरला हल्ली जायचंच सोडलंय. कितीतरी ठिकाणी इन्व्हिटेशन असतं, मी तर जातच नाही. आता या सगळ्यांची जर्नी आम्ही जवळून बघितली आहे. म्हणजे करण असेल, नील असेल, शुभम, सौरभ, हे सगळ्यांनी, सिद्धांत, या सगळ्यांनी जे काही एकत्र सुरुवात केली आणि त्यांनी ते कसं सगळं ग्रो केलंय हे मी खूप आधीपासून बघितलंय. त्यामुळे जेव्हा त्यांचा आता चित्रपट येतोय तेव्हा अर्थात सगळ्या क्रिएटर्सनी, कारण आम्हाला कोणाचा सपोर्ट नसतो तसाही क्रिएटर्सना, आणि क्रिएटर्सचा चित्रपट येतोय म्हटल्यानंतर बघायला तरी जाऊया काय केलंय त्यांनी, त्यातनं आपल्याला काही शिकायला मिळतंय आणि तो चित्रपट कसा आहे हे लोकांपर्यंत जर आम्ही पोहोचवू शकलो तर चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही चाललोय आता. मला अजिबात बॅकग्राऊंड म्युझिक नकोय माझ्या ब्लॉगला आता. अटल सेतू आहे ना, समुद्राच्या मध्ये आहोत आपण. आवडत नाही बाबू गोंजू चंकू चंकू चंकू. सिद्धार्थ प्लीज एकदा होऊ दे. क्रिएटर्सचा आवाज एकदा होऊ दे जोरात. सो कोणाकोणाचे किती किती फॉलोअर कमी झाले? सगळे कॉन्स्टंटली बघताय इन्स्टाग्राम, भाई एवढे झाले एवढे झाले एवढे झाले. पण ठीक आहे, आता आपण इथे सेलिब्रेट करायला आलो आहे आपल्या सर्वांना, बिकॉज दिस इज अ क्रिएटर्स फिल्म. हो सगळ्यांना नमस्कार. तुम्ही सगळे आमच्या जर्नीचा पार्ट सुरुवातीपासून राहिलेले आहेत. बरेच क्रिएटर्स आहेत तिथे, अजून येतील मे बी. बट थँक्यू सो मच, तुम्ही ते सगळे आलात. ऑरेंज ज्यूस गँगला खूप आधीपासून सगळे सपोर्ट करत आलेत आणि फायनली आम्ही सगळे एका फिल्ममध्ये, म्हणजे वेगवेगळ्या फिल्ममध्ये तुम्ही आम्हाला इथे तिथे बघितलं असेल, OTT, वेब सिरीज, ॲड्समध्ये. पण ॲज अ फिल्म, ॲज अ गँग एक पूर्ण एकत्र फिल्म करणं इज अ व्हेरी बिग थिंग फॉर अस, अँड आय फील दॅट दिस इज अ विन फॉर क्रिएटर कम्युनिटी. की असं काहीतरी, सो दॅट इफ वी डू गुड इन दिस फिल्म, इफ यू ऑल डू गुड, इफ दिस फिल्म डज गुड, सो ह्याच्या पुढे कुठल्या डिरेक्टरला विचार नाही करायला लागणार, कुठल्या कास्टिंग डिरेक्टरला विचार नाही करायला लागणार की करू शकतो आपण क्रिएटर्सला कास्ट. सो गोष्टी तर यांनी सांगितल्यात. मी एवढंच बोलेन की सगळ्यांची पहिली फिल्म आहे आणि खूप भारी वाटतंय की आम्ही एक मित्र आहोत. भले सोशल मीडिया थ्रू झालो मित्र, 5 वर्षाची आमची मैत्री, आणि कधी विचार हा नव्हता केलेला की एकत्र फिल्म मिळेल. सो कधी आम्ही विलाला वगैरे जायचो तेव्हा असं बोलायचो, छायला एक कॉन्टेंट क्रिएटर वरती अशी मूवी झाली, त्याच्यामध्ये आपल्याला घेतलं आणि आपण लीड असू आणि झोपायचो. पण आज तो दिवस असा आला की फक झालंय, आली आहे फिल्म आणि बघा, एन्जॉय करा. आम्ही सगळे जे रील्स वरती आपण दिसतो ना त्यापेक्षा खूप वेगळं आहे, खूप वेगळे दिसणार आहोत आम्ही. नमस्कार काही जण होतं, वाजलेत रात्रीचे 11:30. 11:30 वाजता आम्ही आता निघालोय. मज्जा. लालू तली खाल्ला असता ते बरं झालं. काय मम्मीने दिलेला लालू तली खाल्ला असता. त्याला लालू हवाय, त्याला भूक लागली आहे आता. आता आम्ही जातो इथे जेवायला. हे नाही दाखवत मी, राहू दे. तर आता आम्ही जेवायला जातो. खूप मजा आली आणि छान वाटलं त्यांना मोठ्या पडद्यावरती बघून सगळ्यांना एकत्र, आणि मस्त धमाल केली आहे त्यांनी या चित्रपटामध्ये. आणि एक वेगळा काहीतरी चित्रपट बघायला मिळालाय असं मराठीमध्ये. आता असे खूप हॉरर आणि असे खूप मूवीज यायला लागलेत. पण लेफ्ट सॉरी मस्त. आता पाठच्या जणांनी लेफ्ट दिला असता आपल्याला.
मराठी तेच आहे मी ना? तुमच्या अंगणा उद्याच बोलते हो, सरळ जाऊन काहीतरी असं बाबा. आता आम्ही आलोय आमच्या जागेवर, जिथे देवाच्या मंडपासमोर आम्ही उभे राहायचो रात्री 1-2 वाजता. त्यानंतर आता कधी येणंच झालं नाही है ना कुणाल? मला आठवण आली आज. नाही मला पण आली 2 मिनिटासाठी, पण मग मी म्हटलं की मी तुला बोलेन तर नंतर मग नाही असं नको व्हायला. आपण जायचंय, पाठपूजन आहे त्यांचा 25ला. ही सुरुवात पण मग गणपती बाप्पा मोरया. इथं एक म्हातारा माणूस झोपायचा हो इथे, आणि आम्ही इथे गाडी लावायचो. आणि मी तुला बोलायचो त्या म्हाताऱ्या माणसाच्या टकलीवर पप्पी घेऊन येऊ. काय काय पण बोलायचं, काय बोलायचं काय समजतंय तुला? आता मी दाखवतो. दाखव काय करतोयस माझ्याकडे 3-4 आज फुल प्रकारचे असा. perfume आहेत. अच्छा परफ्यूम त्यांना लोकांनी हे काय विचारलं. असं? नाही तो क्रीड आहे, हा वेगळा आहे. हॅलो तू काय कुणाला परफ्यूम खूप जास्त आवडतं, त्याच्यामुळे त्याच्याकडे ना असं कलेक्शन असतं. माझं डोकं उठणारे जे परफ्यूम असतात ना ते मी बाजूला फेकून देते. म्हणून कधी कधी लावतोच कुणाल. कुणाल मगाशी पांगला दिसून- अग्रेकर आगरीचा आहे मी. फालतू जो. लालू एक प्रवीणला दिलं तर त्याला लालू, आणि आम्हाला दुसरा लालू. लालू लालू घेतलेस लालू, चल लालू. कुणाल सगळ्यांना टेन्शन आलंय की तू आता पुढचे काही दिवस माझ्या ब्लॉग्स मध्ये नसणार आहेस, कारण मीच चालले गावी. हो, पण मी इकडून तुला बनवून पाठवू काय? टाकशील? काय आता काय? माझा शेड्यूल टाक ना तिकडे. अच्छा मी काय करतोय, काय कशी तू मजा टाइमपास करतोय. करत असणार. कसा टाइमपास? बायको माहेरी गेल्यावर मज्जा करायची, हे लिहिलेलं आहे. अच्छा. ते काल खूपच उशीर झाला आणि त्यामुळे तुमच्याशी बोलता नाही आलं, पण भूतंपयम हा चित्रपटाचा काल प्रीमियर आम्ही बघितला आणि खूप छान काहीतरी त्यांनी वेगळं करण्याचा एक प्रयत्न केला आहे. तर ज्याला ज्यांना शक्य असेल चित्रपटगृहामध्ये जा आणि तो चित्रपट नक्की बघा. मारला तुझ्यावर लाईट, चल लवकर. तर इथे चालू आहे कुणाल सर यांचं पॅम्परिंग सेशन, आणि आज वेळ काढला आम्ही कारण माझं काम होतं. तर तोपर्यंत कुणालने स्वतःचं पॅम्परिंग करून घेण्यासाठी तो एका सलॉनमध्ये गेला आहे आणि तिथे मजा चालू आहे त्याची ही खरं तर. पण ही कुणालची खूप हौस आहे स्वतःबद्दलची, आणि ती हौस बघून बघून आता मला सवय लागली की स्वतःसाठी वेळ द्यायचा, स्वतःवरती पैसे खर्च करायचे, स्वतःला कसं भारी फील करून द्यायचं. कारण आपणच कमवलेल्या पैशांचा उपभोग आपणच जर घेणार नाही तर मग कोण घेणार, आणि कशाला भविष्यासाठी अति पैसे साठवून ठेवायचा. त्यामुळे मजा करा, हे जे कुणाल सरांचं जे वाक्य आहे त्यामुळे आम्ही सुद्धा अशा मध्ये मध्ये मजा करत असतो. काय करून आलेस? अगं मी त्यांना सांगितलं मेनिक्युअर पेडिक्युअर करा, त्यांनी काय ते लोकांना काय वाटेल येडे ते सांग. काय होतं? काय होतं? नेलपेंट. मग नेलपेंटच आहे, फक्त तो कोट लावतात. इकडनं नाही बसू शकत तू, त्याला पुढे घ्यायला सांग. सर आज फुल जोशात आहेत. हा सर, काय हो सर, बोल बोल ना रे. अरे कुणाल कशी क्लीन झाली. भारीच. चल, तसं तर मी उद्या निघणार होते पहाटे, पण झालंय असं की एक सकाळी थोडंसं जरा इंटेरियरबद्दलचं फायनल डिस्कशन एक करायचं आम्ही उद्या ठरवलं आहे. तर ते करून मग निघेन, कारण परवापासून मग काम चालू होईल. तर ते 11 वाजता मीटिंग असल्यामुळे आम्ही सकाळी निघायचं कॅन्सल केलं. आम्ही दुपारी वगैरे निघू, आणि वैभववाडीतच जायचं आहे आम्हाला, त्यामुळे 6-7 तासाचाच प्रवास आहे. आता मी मस्त आले इकडे आणि छान बाल्कनीमध्ये बसली. माझी झाडं बघा, आणि मी झाडं लावली होती त्याला केवढे कळे आलेत तुम्ही बघू शकता. बघा, याला तर फुल पण आलं. म्हणजे बाबू दाखव फुलू फुलू, याला फुलं पण आली. मी ना नेहमी शूट करताना तुम्हाला ही बाजू दाखवते की मी असं चेअरवरती बसले, पण आता मी तुम्हाला जर असं दाखवलं तर तुम्हाला कळेल की मी ऑफिसची अवस्था काय करून ठेवली आहे.
हे सगळे पॅकेजिंगचं सगळं जे काही मटेरियल आहे ना ते सगळं इथे ठेवलं आहे. त्यामुळे सगळीकडेच भरपूर अडचण करून ठेवली मी. हे सगळं सिंधुद्योगचं खूप ऑर्डर्स आणि जेव्हा हॅम्पर्सचं पॅकिंग येतं ना तेव्हा आम्हाला बराच स्टॉक लागतो आणि तो एकाच वेळी ऑर्डर करावा लागतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे ऑर्डर करून ठेवलेल्या आहेत. गणपतीचा हॅम्पर वगैरे सगळं रेडी आहे. लवकरच तुमच्या भेटीला येईल. तुमच्या बजेटमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता उद्यापासून तर मी नाही आहे, त्यामुळे कुणाल प्रचंड खुश आहे. त्याच्या खुशीबद्दल आणि त्याला त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी मी अजून एका ब्लॉगचं काय म्हणतात ते आयोजन केलेलं आहे. याच्या पुढचा ब्लॉग हा कुणालच्या आनंदावरती आणि त्याला वाटणाऱ्या भावनांवरती असेल. कारण त्याला असं खूप भारी वाटतंय. असं कधीच 6-7 दिवसाचा ब्रेक त्याला मिळालेला नाही आहे माझ्यापासून, कधीच नाही, मला वाटत नाही लग्न झाल्यापासून तरी. तर तो आता त्याला पहिल्यांदा मिळणार आहे. कारण मला आता जाऊन राहावंच लागेल. थोडे दिवस जाऊन जरा मस्त देवबागला राहते, माहेरी राहते, कामं पण करते आणि त्यानंतर राहते. आणि माझी 1-2 तिकडे खरं तर कामं आहेत आणि ती सगळी आठवून म्हटलं आरामात येऊया. असं काही आत्ता माझ्याकडे अर्जंट माझ्या हातात असं काही काम नाही. सगळी माझ्या हातातली कामं आहेत. मग असं असताना आपण थोडासा वेळ काढला तर काय वाईट आहे. आणि आता गणपती पण येतो, तर गणपतीचं पण मला ह्या वेळेला खूप टेन्शन आहे. खूप म्हणजे गेल्या वर्षी मी कसं बसं मॅनेज केलं होतं की कसं बसं नाही, म्हणजे गेल्या वर्षी एक फुल प्लॅन होता की घरचा गणपती बसवायचा, मग इकडे यायचं, सासरी राहायचं, सासरच्या गणपतीचं विसर्जन करायचं आणि मग घरच्या गणपतीसाठी जायचं. पण माझे मोठे काका होते जे त्यांना सगळं पौरोहित्याचं वगैरे माहीत असल्यामुळे ते सगळी पूजा वगैरे करणं त्यांच्यावर होतं. यावर्षी अचानक काकांची डेथ झाल्यामुळे बराच लोड आहे. म्हणजे कळत नाही आहे की हे कसं मॅनेज करायचं, काय करायचं. खूप इमोशनल व्हायला होतं हा विचार करून की पूजापासून सगळ्या गोष्टी बघायला लागणार आहेत. म्हणजे पूजा कोण करणार, कसं करणार. आणि आमच्या घरी गणपतीची पूजा म्हणजे प्राणप्रतिष्ठापना वगैरे असते, व्यवस्थित सगळ्या गोष्टी असतात. त्या कठीण आहे सगळं, पण करू आम्ही सगळेजण भावंड मिळून कसं बसं मॅनेज करू. तर ह्यावर्षी तो एक प्रेशर आहे. आणि जेव्हा आमच्या घरात कोणाची डेथ होते तेव्हा म्हणजे सालाबादप्रमाणे आमच्या इथे गणपती 7 दिवस असतो. त्यामुळे यावर्षी 7च दिवस गणपती ठेवायला लागणार आहे. म्हणजे माहेरचा गणपती पण 7 दिवस आहे, सासरचा गणपती पण 7 दिवस आहे. पण कुणालने खूप आधी सांगितलं, कारण याच गोष्टीचं प्रॉमिस त्याने आईला दिलं होतं की गणपतीमध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही, अंकिता असेल तुमच्यासोबत कायम. आणि कुणालने मला आधीच सांगितलं की तू जे तुला योग्य वाटेल तिथे तू हे कर. आणि मी कुणाला सांगितलं की जर समजा मला देवबागला राहावं लागलं किंवा काही झालं, कारण आता मी बरेच दिवस ब्राह्मण शोधते जे घरी पूजा वगैरे सांगतील, पण ते काही मला मिळत नाही आहेत तिथे, जे प्राणप्रतिष्ठापना वगैरे करतील. कारण प्रत्येकाचे ठरलेले असतात ना घरं, आणि आमच्या घरी कधी आम्हाला तशी काही गरज लागली नव्हती. त्यामुळे मला खूप एक व्यवस्थित एक पूजा करायची होती. हे सगळ्या गोष्टी होत्या. कुठेही काही हे नाही करायचं आहे. त्यामुळे कुणाल म्हणाला की ठीक आहे, आम्ही असं ठरवलं की जिथे मला जर असं तिकडेच थांबावं लागलं तर मी तिकडे थांबेन, आणि कुणाला इकडे थांबावं लागलं तर तो इकडे थांबेल. पण आपण दोन्हीकडून एकच काम करू, ती म्हणजे भक्तिभावाने गणपतीची पूजा. तर बघूया त्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करते. हे सगळं टास्क तुम्हाला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आता बघायला मिळणार आहे. मी आता आले ना गावाहून की सगळ्या मेजरमेंट्स घेऊन येणार आहे गावाहून येताना सुद्धा. आणि त्यानंतर मग आम्ही गणपतीची शॉपिंग चालू करू. मी खूप लवकर शॉपिंग करते गणपतीची, कारण मला नंतर गर्दीमध्ये जायला अजिबात आवडत नाही. खूप सुरुवातीला जाऊन वगैरे मी शॉपिंग करते. त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींचे रेट, मी कुठून घेते, काय घेते, ह्या सगळ्या गोष्टी मी ब्लॉगमध्ये सांगेन. तर तुम्हाला काही आवडलं तर तुम्ही जाऊन तिथून घेऊ शकता किंवा तशा पद्धतीचं काहीतरी घेऊ शकता. पण तुम्हाला एक अंदाज येईल की मी कसं काय शॉपिंग करते, कुठे करते. तर ते आपण करतच राहू. तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याच्या ब्लॉगमध्ये कुणाल सांगणार आहे की त्याला कसं वाटतंय आता मी चालले आहे माहेरी. तर